बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ हे माध्यम तुमच्या मोबाईलमध्ये सबस्क्राईब नसेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ हे माध्यम सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या साऱ्या बातम्या मला तुम्हा सर्व शिवसैनिकांपर्यंत आहे अशा रोज इत्थंभूत पोहोचविता येतील. सर्वांनी सबस्क्राईब करा, ही कळकळीची विनंती. काल ज्या वेळेस शिवसेना एक वादळवर जय महाराष्ट्र नावाच्या वृत्तवाहिनीचा आपण समाचार घेतला, चांगला झापला त्या वाहिनीला, अनेक गोष्टी घडल्यात. त्यानंतर त्या संदर्भातला एक वेगळा व्हिडिओ विस्तृतपणे तुम्हा सर्वांसमोर मी घेऊन येईल. पण हे झापणं फार गरजेचं होतं. ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण तो काळ सोकावतो. वाघ पिंजऱ्यात काय गेला, या पोराटोरांनी दगड मारायला सुरुवात केली, खडे मारायला सुरुवात केले. हा वाघ आहे, हा पिंजरा फाडून देखील बाहेर येतो बरं का. असो, त्याच्यावर मी वेगळा विस्तृत व्हिडिओ घेऊन येईलच. पण आज जो महत्वाचा विषय तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतोय शिवसैनिकांनो, लक्षात घ्या. मी गेले काही दिवस, तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं असाल तर जवळपास गेल्या 2 आठवड्यामध्ये मी जवळपास 3 ते 4 व्हिडिओ हे सावंतवाडी विधानसभेवर केलेले आहेत, दीपक केसरकर आणि विशेषतः राजन तेलींवर केलेले आहेत. काही गोष्टी आधीपासूनच कल्पना लागते त्या गोष्टींची, त्यानंतर या गोष्टी तुम्हा सर्व शिवसैनिकांपर्यंत घेऊन येणे देखील गरजेचं असतं. त्याचसाठी राजन तेलींचा आणि दीपक केसरकरांचा तिकडचा सावंतवाडी विधानसभेतला तो संघर्ष मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येत होतो. आज त्याचं एक वेगळं स्वरूप तुमच्या सर्वांसमोर येणारच आहे. तिकडे सांगोला विधानसभेतनं दीपक साळुंखे असतील, अजित पवार गटातनं माजी आमदार आहेत, आणि सावंतवाडीमधनं विशेषतः आजचा माझा जास्त फोकस हा सावंतवाडी विधानसभेवर आहे. राजन तेली यांचा शिवसेनेत होणारा होऊ घातलेला पक्षप्रवेश असेल, साळुंखेंचा होऊ घातलेला पक्षप्रवेश असेल, किंवा अन्य काही नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे, यांचा शिवसेनेतला पक्षप्रवेश असेल. हे महत्वाचं आहे शिवसैनिकांनो. तुम्हापैकी अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह तयार झालं असेल की निवडणुकांच्या तोंडांवरचे हे पक्षप्रवेश पक्षाला घातक ठरतील की पक्षासाठी फायदेशीर असतील. तर शिवसैनिकांनो, ह्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देतो. आणि तुमच्या मनात येणारे हे प्रश्न स्वाभाविक आहेत, कारण शिवसेना एका अशा काळातून जातीये ज्या काळामध्ये प्रत्येक पाऊल हे जपून टाकावं लागेल. जे दुधाने पोळले ते ताक देखील फुंकून पितात, ही म्हण आहे आपल्याकडे, आणि अगदी योग्य म्हण आहे. कारण आज होणारे हे पक्षप्रवेश अगदी बारकाईने करावे लागतात. त्यासाठी जे काल ती जय महाराष्ट्र नावाची टुकार वृत्तवाहिनी म्हणत होती ना, मातोश्रीवर कोणी येत नाही, सेना भवन मध्ये कोणी येत नाही, या वृत्तवाहिन्यांसाठी शिवसेना काढलेली नाही. तुमच्या टीआरपी साठी, तुमच्या थुकरट वृत्तवाहिन्यांसाठी, टीआरपी साठी शिवसेना काढलेली नाही. शिवसेनेमध्ये निष्ठावंतांनाच संधी मिळणार. पण काही वेळा लक्षात घ्या, माझा हा मी जर काही सांगतोय पुढचे काही मिनिटं मी तुमच्याशी जे काही संवाद साधणार आहे, हा लक्षात घ्या. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे शिवसेनेचं सूत्र आहे. वंदनीय बाळासाहेबांनी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी, शिवसेना प्रमुखांनी हे सूत्र आपल्याला घालून दिलेलं आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. यामध्ये आपण 80% समाजकारण तर करतो, पण ते 20% राजकारण करताना मात्र आपण कमी पडतो. शिवसैनिकांनो, ही आपली, मी चूक नाही म्हणणार या गोष्टीला, पण कुठेतरी या गोष्टीतून आपल्याला बाहेर यावं लागेल. ते 20% राजकारणाचा हा भाग आहे. आपल्याला स्थानिक पातळ्यांवर, विभागीय पातळ्यांवर, त्या भागातल्या त्या विधानसभांच्या पातळ्यांवर देखील राजकारण लक्षात घ्यायला हवं. काही ठिकाणी, जसं आता मी तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गचं सांगेल, जर हाच पक्षप्रवेश जर त्या काळात झाला असता, अगदी 2-3 महिने 4 महिने पूर्वी झाला असता, तर एका खासदारकीची जागा तिकडे आपली लोकसभेमध्ये जाऊन बसली असती. आता तेच तुम्हाला आणखी जर सांगायचं झालं तर रविकांत तुपकरचं घ्या. ज्यावेळेस बुलढाण्यातनं त्या परवा दिवशी मातोश्रीवर येऊन गेले, तीच भेट जर काही दिवस त्यांनी अगोदर घेतली असती, म्हणजे हे खरं तर त्या स्थानिक पातळ्यांवरचं राजकारणातलं असतं. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला कळालं असेल, स्थानिक पातळ्यांवर नेमकं काय चालतं. रविकांत तुपकर जर 2 महिने अगोदर आले असते, 3 महिने अगोदर आले असते, तर बुलढाण्याची खासदारकीची जागा आज आपण लोकसभेमध्ये आपला एक खासदार वाढला असता. अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख घेतील तो निर्णय, देतील तो उमेदवार, कारण आपला उमेदवार एकच, आमचा उमेदवार शिवसेनेचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे. आमची निशाणी मशाल, आमचा उमेदवार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. या माणसाला मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनो पाहायचं नाही उमेदवार कोण आहे,
यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख अतिशय बारीकीने लक्ष ठेवून आहेत, प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत अतिशय बारीकीने लक्ष ठेवून आहेत. सावंतवाडीमध्ये हा जो काही प्रकार चाललेला आहे आपण पाहताय, हा अतिशय गरजेचा होता. शिवसैनिकांनो, एक गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो. ज्यावेळेस ही बंडाळी घडली ना, ज्यावेळेस ही बंडाळी घडली, या बंडाळीमध्ये मुख्यतः 3 नेत्यांचा हात आहे, त्या शिंदे टोळीतल्या. सगळ्यात पहिलं नाव जो या सगळ्या बंडाळीमध्ये कारणीभूत आहे तो आहे अब्दुल सत्तार सिल्लोडचा, सगळ्यात पहिलं नाव. आणि दुसरं नाव संजय शिरसाट, छत्रपती संभाजीनगरचा संजय शिरसाट, संभाजीनगर पश्चिम मधला हा उमेदवार असतो. आणि तिसरं नाव हे आहे दीपक केसरकर. म्हणजे चेहऱ्यावर हा जितका मासूम दिसतो ना हा माणूस तितका अजिबात मासूम नाही. याच्या बोलण्यामध्ये, त्या वाणीमध्ये जे सौजन्य दिसतं, सोज्वळपणा दिसतो, अजिबात हा माणूस मासूम नाही. त्यामुळे या माणसाला त्या सावंतवाडी विधानसभेतनं पुन्हा, म्हणजे बघा, 2 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर, 1 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर, तुम्ही पाहिलं असाल. शिवसेनेमध्ये आल्यानंतर ह्या माणसाला तोंड फुटलं होतं कमीत कमी, नाहीतर आधी राणेने ना दाबून टाकलं होतं. शिवसेनेमध्ये आल्यानंतर हा वाघ झाला होता. आणि त्यानंतर म्हणजे 2014 मध्ये स्वर्गीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट ज्यावेळेस आपल्यातून निघून गेले, त्याच्यानंतर ह्याचा मातोश्रीवर प्रवेश झाला होता. 12 मध्ये हिंदुहृदय सम्राट आपल्यातनं गेले, 14 मध्ये याचा प्रवेश, आणि हा 14 मध्ये येऊन बाळासाहेबांचे विचार आपल्याला शिकवत होता. हे आपलं दुर्दैव. बाळासाहेबांचे विचार ते एका शो मध्ये, मला वाटतं मुंबई तकच्या, निलेश राणेने ह्याची चांगलीच खिल्ली उडवली. बाळासाहेबांचे विचार एका स्टेजवर दीपक केसरकर माईकवर जनतेला सांगत होता, आणि मागे नारायण राणे आणि राज ठाकरे बसले होते, ते एकमेकांमध्ये हसत होते. म्हटलं आता बाळासाहेबांचे विचार ह्यांच्याकडनं शिकायचे का? तुम्ही ही क्लिप जर पाहिली नसेल तर पाहून घ्या, ही क्लिप पाहून घ्या. केसरकर पण आहेत, गुलाबराव पाटील आहेत, तसे केसरकर हो, एकदम चांगले मित्र झालेले, नवीन शिवसैनिक आहेत. हो, नवीन शिवसैनिक आहेत. भाई, तो तुम्हाला एक गमतीचं बोलतो. आम्ही राजसाहेबांची सभा सुरू होती आणि केसरकर साहेब भाषण करत होते, आणि राजसाहेब, राणेसाहेब, आम्ही सगळे, आणि केसरकर साहेब बाळासाहेब कसे होते हे भाषणात सांगत होते. आणि तेव्हा राजसाहेब राणेसाहेबांकडे, साहेब, राणे आपण काहीतरी कमी पडलो वाटतो का, हे आता समजायला लागेल. म्हणून एक चांगलं आहे, बाळासाहेबांबद्दल नवीन माहिती आम्हालाही ऐकायला भेटते, आणि आम्ही पण त्या गोष्टी एन्जॉय करतो. ते पण हुशार आहेत. सगळे लोक इथल्या स्थानिक आमदाराच्या विरोधात आहेत. आमदार खोटं बोलतो, रेटून बोलतो, दरवेळी आपली भूमिका बदलतो, आणि लोक म्हणतात की स्थानिक आमदाराला आत्ता 15 वर्ष आम्ही निवडून देऊन आम्ही आमच्या पायावर दगड मारून घेतलेला आहे, पुन्हा दगड मारण्याची आम्ही या ठिकाणी करणार नाही, या ठिकाणी बदल हा आम्ही 100% करणार, अशा प्रकारे लोक या ठिकाणी बोलतात. वन साईड मी या ठिकाणी निवडून येणार, दीपक केसरकरचं डिपॉझिट घालणं इतकी परिस्थिती आत्ताच्या मतदारसंघातली आहे. या क्लिप मध्ये नारायण राणेंच्या सुपुत्रांनी कशा प्रकारे दीपक केसरकरांची खेचलेली आहे भर मीडियावर. आता हे शिकवणार आम्हाला बाळासाहेबांचे विचार. असो, दीपक केसरकर 2014-2019 शिवसेनेच्या तिकिटावरचे आमदार, आणि 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आमदार. आता ह्या दीपक केसरकरांना तसं पाहायला गेलं तर शिवसैनिकांची संख्या फार मोठी, दक्षिण कोकणात फार मोठी, पण एक नेतृत्व लागतं. तसे आपल्याकडे शिवसेनेचे उमेदवारही आहेत, पण त्यातल्या त्या स्थानिक पातळीवर, दक्षिण कोकणातल्या स्थानिक पातळीवर सर्वसमावेशी असं नेतृत्व असायला हवं. याचसाठी हे पक्षप्रवेश फार गरजेचे असतात. तुम्हाला मी काही मतदानाच्या आकडेवारीवर घेऊन येतो. केसरकरांना 2019 मध्ये झालेलं मतदान आहे 69,784 टक्केवारीमध्ये आहे 48.52. आणि तेलींना, म्हणजे 2019 मध्ये देखील तेलींना तिकीट मिळालेलं नव्हतं. 2019ला ते अपक्ष उभे राहिले होते, आणि त्यांना मतदान झालेलं आहे 56,556. अपक्ष उभे राहिल्यानंतर तेलींच्या मागे भारतीय जनता पक्षाचं मतदान नक्कीच आलेलं असणार, जे काही आलेलं असेल ते, कारण तेली हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील राहिलेले आहेत. आता तेलींकडे स्वतःचं देखील एक वेगळं मतदान आहे. मूळतः तुम्हाला तेलींचा थोडासा इतिहास जाणून घ्यायला हवा. तेली हे मूळचे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच. 2005 मध्ये ज्यावेळेस राणेंनी बंड केलं, राणेंसोबत हे तेली काँग्रेसमध्ये गेले. राणेंसोबत त्यांचा सुरुवातीच्या काही काळात घरोबा राहिला, पण ज्या वेळेस 2014 मध्ये निलेश राणेचा पराभव झाला काँग्रेसमधनं, त्याच्यानंतर राणेंचे आणि ह्या तेलींचे संबंध वितुष्ट आला ह्यांच्यामध्ये. त्यानंतर आस्थागायत ते संबंध खराबच आहेत. राणे आणि तेली यांच्यामध्ये संघर्ष टोकाचा आहे, पण चेहऱ्यावर तो दाखवला जात नाही.
ते शीतयुद्ध काय म्हणतात त्याला, शीतयुद्ध असतं. कारण राणेंशी संघर्ष पेलावणं तितकं देखील सोपं नाही कोकणामध्ये. त्यामुळे ह्या माणसाने काही काळासाठी त्यांच्याशी ते एक समन्वय साधून घेतला होता. ठीक आहे, तुम्ही तुमच्या हद्दीत, आम्ही आमच्या हद्दीत. पण ज्या वेळेस त्यांच्या मुलावर देखील हल्ला झाला होता मुंबईमध्ये, राजन तेलींच्या मुलावर रेल्वे स्टेशनवर, हा हल्ला देखील यांच्याकडनंच करण्यात आला होता असा त्यांचा आरोप आहे. तिथून पुढे मात्र यांच्यामध्ये, यांच्या मनांमध्ये कधी ती समेट झालीच नाही. तसं तुम्हाला राजन तेलींचा थोडासा आणखी इतिहास सांगतो. जवळपास 97 पासून जिल्हा परिषद, 97 ला पहिल्यांदाच ते जिल्हा परिषदचे सदस्य झाले होते. 97 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष देखील झाले होते सिंधुदुर्गमध्ये. त्यानंतर 2006 मध्ये काँग्रेसकडनं विधान परिषदेवर पाठवण्यात आलं होतं. त्यांची आमदारकी, जे आपण म्हणतो माजी आमदार, ही काही विधानसभेची नसून ती विधान परिषदेची आमदारकी आहे. त्यानंतर 2014 मध्ये जसा निलेश राणे पडला, यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला सांगू तर 2019 मध्ये देखील निलेश राणेला पाडण्यामध्ये राजन तेलींचा देखील सहभाग आहे बरं का, 2019 मध्ये देखील. असो, या सगळ्या गोष्टींचा राग त्यांच्यावर नारायण राणेंचा होताच. पण नारायण राणेला जर दक्षिण सिंधुदुर्गातनं म्हणजे कोकणातनं जर काउंटर करायचं असेल तर राजन तेलींसारखा एक कडवट शिवसैनिक शिवसेनेत असणं देखील तितकंच गरजेचं आहे. या गोष्टी तुम्ही समजू शकता शिवसैनिकांनो. मी काय सांगतोय बारीक आहे का. नारायण राणेला, कारण शेवटी वैभव नाईक आहेत आपले तिकडे, वैभव नाईक असतील, राजापूरमधून राजन साळवी असतील, भास्कर साहेब जाधव असतील, या सगळ्यांमध्ये आणखी तशाच तसा एक तोडीचा शिवसैनिक देखील असायला हवा. अशा प्रकारचं शिवसैनिक जर शिवसेनेत येत असतील तर खरंच त्यांचं स्वागतच व्हायला हवं. पाहूयात, आज दुपारपर्यंत मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश अपेक्षित आहे. पाहूयात नेमकं काय घडतंय. पण शिवसैनिकांनो, हा पक्षप्रवेश आणि ह्या पक्षप्रवेशाचं मी वैयक्तिक मध्ये स्वागतच करेन. कारण 80% आणि 20%मध्ये 20%मध्ये जर आपण मागे राहिलो तर शिवसैनिकांनो, स्थानिक पातळ्यांवरचं राजकारण जर आपण समजलो नाही तर आपण एक एक जागा गमावू. आणि ती जागा राखणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. दक्षिण कोकणातनं विशेषतः सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये उमेदवारांना फार महत्व असतं. पक्षाबरोबरच उमेदवारांना देखील फार महत्व असतं. तुम्ही जर दक्षिणेतल्या म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांना विचाराल राजन तेलींच्या प्रवेशाबाबत तर सगळेच्या सगळे तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतील. त्यांच्या मनामध्ये राजन तेलीविषयी एक व्यक्ती म्हणून बाजूला करा, पण शिवसेनेकडे एक भक्कम नेतृत्व येतंय या विचारांना घेऊन त्यांच्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे, एक सकारात्मकता आहे. तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो बघा. ह्या प्रवेशानंतर कोकणामध्ये सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची परिस्थिती कशी होणार तुम्हाला सांगतो. सावंतवाडीपासून आपण सुरुवात करूयात विधानसभा घेऊन. सावंतवाडी राजन तेली, कुडाळ वैभव नाईक, कणकवली सतीश सावंत असतील, राजापूर राजन साळवी असतील, गुहागर भास्कर साहेब जाधव असतील शिवसेना नेते, दापोली संजयराव कदम असतील, महाड स्नेहलताई जगताप असतील, उरणमध्ये मनोहर शेठ भोईर असतील, कर्जतमध्ये नितीन सावंत असतील. आता राहिल्या जागा कुठल्या कोकणातल्या पहा. चिपळूण, श्रीवर्धन, पेण, अलिबाग, रत्नागिरी आणि कर्जत या जागा. आता या जागांपैकी चिपळूणचं मी आता काही सांगू शकत नाही, पण श्रीवर्धनची जागा, अलिबागची जागा, रत्नागिरीची जागा, या जागा शिवसेना लढवणार. या तीनही जागा शिवसेना लढवणार. उमेदवार कोण असणार, कसा असणार हे तुम्हाला कळेलच भविष्यामध्ये. पेणची जागा महाविकासमध्ये कशा प्रकारे तिच्या बाबतीत निर्णय होतोय हे आपण भविष्यात पाहूच, पेणमध्ये, चिपळूणमध्ये. पण श्रीवर्धन, अलिबाग आणि रत्नागिरी या शिवसेनेच्या पूर्वापार जागा आहेत आणि त्या शिवसेना लढवणार. कोकणामध्ये शिवसेनेचे पुन्हा उमेदवार निवडून आणणं, फक्त उमेदवार देणं नाही बरं का, निवडून आणणं हे फार गरजेचं आहे शिवसैनिकांनो. त्यासाठी या सगळ्या चालीरीती देखील खेळणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही लिहा, कमेंटमध्ये व्यक्त व्हा शिवसैनिकांनो. तुम्हाला जे तुमच्या मनामध्ये विचारत असतील ते व्यक्त व्हा. मगाशी मी तुम्हाला आकडेवारी सांगत होतो. केसरकर आणि तेलींना 19 मध्ये जे मतदान झालं, अपक्ष राहून तेलींचं मतदान आणि पक्षाच्या तिकिटावर राहून भाजप आणि शिवसेनेचं मतदान घेऊन केसरकरनं झालं होतं 69 ते 70 हजारांचं आणि तेलींना झालं होतं जवळपास 57 हजारांचं मतदान. याच्यामध्ये 9% फक्त फरक आहे. हा 9% फरक काँग्रेस राष्ट्रवादीचं मतदान देखील पूर्ण करेल आणि सोबतीलाच शिवसेनेचं जवळपास 55 ते 60 हजारांचं मतदान सावंतवाडी मतदारसंघात आहे. त्यामुळे घवघवीत असा विजय जो कोणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उमेदवार देतील सावंतवाडीमधनं त्या उमेदवाराला मिळणार आहे. पण उमेदवार फार महत्वाचा आहे. 2014 मध्ये तसंच झालं. राजन तेलींना उमेदवाऱ्या मिळत नव्हत्या खरं पाहायला गेलं तर. त्यांच्यावर कायम तिकडे भारतीय जनता पक्षात अन्याय झाला आणि हे अन्याय करण्यामध्ये कुणाचा हात असेल हे तुम्हाला काही मी आता वेगळं सांगत नाही. पण लक्षात घ्या, जी माणसं
जी माणसं बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना आली ती जर आपल्याला हिंदुत्व शिकवायला लागली आणि या सगळ्या बंडामध्ये त्यांनी जर महत्वाचा रोल घेतला असेल तर ह्या माणसांना धडा शिकवायचा की नाही शिवसैनिकांना, याचसाठी गेले काही दिवस माझा प्रयत्न चालू होता. त्याचसाठी माझे ते व्हिडिओज येत होते. केसरकर विरुद्ध तेली हे माझे व्हिडिओ हे बॅकग्राऊंड तयार करत होतं आणि हे बॅकग्राऊंड देखील तितकंच गरजेचं आहे शिवसैनिकांना. असो, तुम्हा सर्वांपर्यंत अशीच इत्यंभूत माहिती मी घेऊन येत राहील. तुर्तास तुम्हा सर्वांची मी रजा घेतोय. पण हे अशा प्रकारचे पक्षप्रवेश जसा आज सांगोल्यातला आहे, हा सावंतवाडीतला प्रवेश आहे, हे प्रवेश फार महत्वाचे आहेत. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. धन्यवाद.